नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. तुला नेण्यासाठी सो खर्चाने त्यांनी तो एक मार्ग अवलंबलेला आहे. त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं? आमची जी वाजगाईमध्ये जाण्याची जी अडचण होती ती माऊली शेठ आणि माणिक शेठ यांनी ना आता बऱ्यापैकी सोडून टाकलेली. ती अडचण आमची कायमची त्यांनी नष्ट केलेली. त्यामुळे आम्ही त्यांना आहे ना या पंचवार्षिकला त्यांना आम्ही मतदान करणार आहोत. सरपंच आपलं काय म्हणणं आहे? आपलं तेच म्हणणे काय वाटत. आज गेल्या अनेक वर्षापासून जी समस्या होती की बाबा शेतामध्ये जाण्याचा रस्ता, कारण शेतातून माल काढल्याच्या नंतर तो परत बाजारात नेण्यासाठी तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या, आणि आज माऊली साहेबांच्या माध्यमातून किंवा दीपिताई भोगड्यांच्या माध्यमातून हा रस्ता तुमचा आज मार्ग लागलेला आहे. त्या अनुषंगाने आपला आत्मिक आनंद काय वाटतो तुम्हाला? 50 आता माझं कमीत कमी तुम्हाला सांगतो वय हे 60-65 आहे. तर आजपर्यंत ह्या वाजगीत जायचं म्हणलं एक कठीण मार्गातून आम्हाला जावं लागत होतं. आज आपले माणिक शेठ बोगाडे, माऊली शेठ डेरंगे सरपंच आणि दीप्तीताई बोगाडे खुद्द उमेदवार यांनी आम्हाला शब्द दिला की बुवा ठीक आहे, तुमची एवढी अडचण आहे, आम्ही तुमच्यासाठी काही ना काहीतरी आम्ही तुम्हाला नळ्यांचा प्रस्ताव आम्ही तुम्हाला देतो. काय त्यांनी आमचा शब्द पाळला. यापुढं पण आम्ही त्यांचा शब्द नक्की जरूर पाळू ही ग्वाही देतो मी. आणि स्वाभिमानी बाणा आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक अडचणीला सामोरे गेलेले आहेत. आणि आता वरुडे पासून मळ्यापर्यंत काय केले की एक उत्कृष्ट म्हणजे दर्जाचं कामगिरी रस्त्याचं झालेलं आहे, दळणवळणचं साधन झालेलं आहे. आणि आज मला या रस्त्याने येताना कळलं की माणिक शेठ भोगाडे यांनीच केलेलं आहे. तर त्यांच्या कार्याबद्दल आपण काय अभिनंदन आणि त्यांना काय आशीर्वाद देणार आहे? त्यांच्या कार्याबद्दल 100% आमचं अनुमोदन आहे. त्याबद्दल तो विषय शंका आमच्या मनात काहीच नाही. त्यांनी केलं हे मोठं भाग्य झालं. आतापर्यंत त्या रस्त्याचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा झालेला आहे? चांगल्यापैकी फायदा झालेला आहे. कारण आम्हाला इथून जर माल बाहेर काढायचा म्हटलं तर गावापर्यंत न्यायचा कसा ही मोठी समस्या आम्हाला निर्माण होती. परंतु बोगाडे साहेब, माणिक शेट यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला ते रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे उत्कृष्ट करून दिलं. हे आम्ही पण त्यांचं धन्यवाद मानतो. आणि इथून आम्ही तर त्यांना सहकार्य करणारे. परंतु जर समजा आम्ही त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीबद्दल जर कामाबद्दल जर गेलो, डेरंगे साहेब असू, माणिक शेट असू, दीप्तीताई असू, यांच्याकडे जर आम्ही गेलो तर त्यांनी आमचा शब्द पाळावा. आम्ही त्यांचा शब्द जरूर पाळावा, पण इथून समजा आम्ही गेलो तर त्यांनी आमचा शब्द पाळला पाहिजे, एवढी आमची भूमिका आहे. आत्ताच कातोरे साहेबांनी सांगितलं की ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, कारण शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात पण लिखित केलेले अक्षरे पुरुजून येऊन सोन्यासारखी पडद्यावरती चमकत राहतात. तुमच्यावरती एक विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे की तुम्ही यापूर्वी जे एक उत्कृष्टरित्या काम केल्यामुळे 1 इंच सुद्धा खड्डा पडलेला नाही. आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही पण शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहात. तुम्हाला शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा संपूर्ण माहिती आहेत. कारण शेतकऱ्यांनी किती खाव्यात खस्ता त्यांना सापडत नव्हता प्रगतीचा रस्ता, पण तुम्ही त्यांना प्रगतीचा रस्ता सापडून दिल्यामुळे त्यांनी तुमचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. बोगाडे साहेब, किती असू द्या खडतर पर्वत, त्याची तुम्ही पर्वा करू नका. आणि तुम्ही पुढचं पाऊल टाकलेले ही जनता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. शेतकऱ्याला कुठेही काही कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ. म्हणजे साहेब, तुम्ही आत्ताच सांगितलं की विकासासाठी होते दमदार, म्हणून बाबाजी शेठला केलं खेड तालुका जनतेने आमदार. आता तुम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी या मायबाप जनतेला सांगत आहात, पण किती असू द्या खडतर पर्वत, त्यांची त्यांना पर्वा नाही. आणि त्यांच्या भल्याचं काम करणाऱ्याला ते कधी सोडणार नाहीत, असं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणे आहे. आता आपण ज्या व्यक्तीने काय केलेलं की ह्याच मळ्याचा यापूर्वी जो रस्ता केलेला आहे, कारण जी माणसं पायाने चालतात ती नक्की अंतर कापतात, आणि जी माणसं डोक्याने चालतात निश्चित ध्येय गाठतात. शेतात काय पिकते त्यापेक्षा बाजारात काय विकलं जात आहे याचं महत्त्व ज्या व्यक्तिमत्वाला कळतंय तो माणूस जीवनात यशवंत आणि यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र झाल्याशिवाय राहत नाही. असे आपल्याकडचे आज ज्यांचे जबरदस्त वक्तृत्व आहे, जबरदस्त कर्तृत्व आहे, उत्तम नेतृत्व आहे, असे माणिक शेठ भोगाडे. नुसतं माणिक शेठ भोगाडे ह्या नावामध्ये दम आहे, ह्याच्यामध्ये आस्था आहे. कारण संघर्षातून जे अस्तित्व निर्माण होतं त्याचा रुबाब काहीतरी वेगळाच असतो. रुबाब हा मिळवता येत नाही किंवा रुबाब बाजारात विकत घेता येत नाही. तो आपल्या अस्तित्वातून आणि कर्तृत्वातून रुबाब तयार होतो. आणि आज माणिक शेठने काय केलेलं की त्यांच्या जीवन वरती चालत असताना त्यांनी त्यांचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी.
आता माऊली साहेबांनी सांगितलं की राजकारणात नेहमीच काढतात उन्ही धुनी, पण कधीच भेटत नाही आमच्या भागाला कलमुडीचं पाणी. जसं तुम्ही रस्ता करणार आहात तसं कलमुडीचं पाणी आम्हाला देणार आहात का? कळमुडीच्या पाण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर इथून पाठीमागचा इतिहास आहे. सर्व शेतकरी जनतेला, मायबाप जनतेला सर्वांना माहीत आहे कळमुडीचं पाणी कुणामुळं रखडलं आणि का रखडलं. आता त्याचा उद्देश कार्यसम्राट आमदार बाबाजी काळे यांनी जवळजवळ 70% आता सांगितलं माऊली शेठ डेरंगे यांनी 70% कागदपत्री पूर्तता केलेली आहे आणि ती पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच मला सांगायचं. बरं साहेब, जनता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.